PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. PSR 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज रामतीर्थ व राम मंदिर या ठिकाणी आहे. आपल्याबरोबर खुदावाडी गणामधील नागनाथ पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज तिने प्रचाराला सुरू केलेला आहे. ते पण राम मंदिर इथनं सुरू केलेलं आहे. आपल्याबरोबर नागनाथ पाटील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार पाटील साहेब, PSR 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा, आज आपण राम मंदिर इथनं प्रचाराला सुरुवात केलात. मला सांगा, आपला अजेंडा काय आहे? माझा अजेंडा एकच आहे की जेवढे आता 7 ग्रामपंचायत आहेत, जास्तीत जास्त लोकांना कसं पाणी वगैरे, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटले जातील ह्याच्यावर जास्त करून माझं भर असेल. महिला वर्गांना. मग मला सांगा, आतापर्यंत आपण जे सामाजिक कार्य केलात याच्यामध्ये काय काय केलेलं आहे? मी 2017 मी अगोदर पहिलं बँकेत ब्रँच मॅनेजर होतो. 2017ला जॉब सोडलो. त्यानंतर थोडीशी मला सेवेचं नाद आहे. 2017पासून 2017ला पहिल्यांदा ग्रामपंचायत लढवले, त्यावेळेस अपयश आलं. 2017च्या नंतरनं जे 5 वर्ष कंटिन्यू लोकांच्या सेवेतच घातलो की बा प्रत्येक वाढदिवसानिमित्त साड्याचं किट वाटप करणे, साड्या वाटप करणे, अन्नधान्य वाटप करणे. शिवलेल्या पाटील यांना एक सामाजिक जोड म्हणून पाटील यांना घेऊन आलो. म्हणजे प्रत्येक वेळेस काय ना काय उपक्रम राबवत गेलो वर्षाला. मग मला सांगा, आपण पक्षाकडनं आहात का आपण अपक्ष आहे? मी पक्षाकडून तिकीट मागितली होती. मी राष्ट्रवादीचा प्रदेश सरचिटणीस आहे तसं राज्याचा. त्याच्यानंतर परभणी जिल्हा निरीक्षक आहे. पण पक्षाला तिकीट मागणी केली होती, खूप चांगली तयारी पण केली होती. परंतु काय कारण असतं की ते तिकीट आपल्याला म्हणजे मित्र पक्षाला गेलं. BJP म्हणजे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना गेले सुटल्यामुळं. मग आता एवढी तयारी चांगली केल्यामुळं की मला अपक्षही लढावं लागलं. मला सांगा, आपल्या विरोधात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे, आपण काय म्हणतो? हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आपण धनशक्तीच्या विरोधात आहोत. जनता आमच्या सोबत आहे आणि हे येणाऱ्या 9 तारखेला तुम्हाला सिद्ध होईल. हां, मग मला सांगा, आतापर्यंत मतदारामध्ये तुम्ही फिरता, आतापर्यंत प्रचार करता, काय प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे.